गुरुचरित्र पारायण कसे करावे, संकल्प कसा करावा, काय काय नियम पाळावेत याविषयी बरेच प्रश्न आपल्याला पडलेले असतात. काही जण गुरुचरित्राचे पारायण त्यांचे नियम किंवा अटी बघूनच नको म्हणतात. गुरुचरित्राचे सर्व नियम पाळूनच गुरुचरित्र वाचले तरच आपल्यावर दत्त महाराज प्रसन्न होतील असे असते का? चला तर तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी आज या व्हिडिओमध्ये देणार आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर येत्या 10 जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त बरीच आपली स्वामी सेवेकरी गुरुचरित्राचं पारायण करतात. तर याच विषयी मी या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गुरुचरित्र कधी वाचावं, कोणत्या वारापासून किंवा दिवसापासून आपण गुरुचरित्र वाचन सुरू केलं पाहिजे, हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. तर दत्त महाराज स्वतः सांगतात की मन असता सदा पवित्र, सदा काळ वाचावे गुरुचरित्र. आणि गुरुचरित्राच्या पोथीमध्ये जर बघितलं त्यामध्ये शनिवारपासून गुरुचरित्र वाचायला पाहिजे असं सांगितलेलं आहे. आणि जर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या कालावधीत जर करणार असाल तर तुम्ही 1 पारायण करू शकता, 2 किंवा 3 पण पारायण करू शकतात. यथा सांगती ज्याची त्याची इच्छा असेल तसं. जर तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त पारायण करायचं असेल तर त्याची सुरुवात तुम्हाला 4 जुलै या दिवशी करावी लागेल. म्हणजे 10 जुलैला तुमच्या पारायणाची समाप्ती येईल. आता तुम्हाला जर 3 पारायण करायचे असतील तर तुम्हाला 18 जूनला सुरुवात करावी लागेल. म्हणजे 18 तारखेपासून तुम्ही 7 दिवसाचं पारायण करू शकता आणि मध्ये 1 दिवसाचा गॅप देऊन परत 4 तारखेला तुमचं 3रं पारायण चालू होईल आणि 10 तारखेला म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्याचं उद्यापन येईल. जर तुम्हाला 2 पारायण करायचे असतील तर तुम्ही 27 जूनपासून सुरुवात करायची आहे आणि 27 तारखेला सुरुवात केली की 3 तारखेला संपेल आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे 4 तारखेला तुमचं 2रं पारायण सुरू होईल आणि जे तुमचं 10 जुलैला म्हणजेच गुरुपौर्णिमेला त्याचं उद्यापन येईल. अशा पद्धतीने मी तुम्हाला तारखांसहित माहिती दिलेली आहे. आता हे क्लिअर झालं की तुम्हाला किती पारायण करायची आणि कोणत्या दिवसापासून सुरुवात करायची. पारायणाच्या दिवशी लवकर उठायचं आहे. सकाळी आंघोळ, देवपूजा आपली, तुळशीला पाणी घालणे, तुळशीची पूजा करणे, उंबरठालेपन करणे, हा जो आपला दिनक्रम आहे हा सर्वात पहिले पूर्ण करायचा. नाही तर घरातला देव आपले पारुसलेले आणि आपण गुरुचरित्र पारायण करायचं असं तर काही कधी होणार नाही. तुम्ही कोणतीही पूजा करा, पहिले घरातल्या देवांची पूजा करा आणि मग नंतर दुसरी पूजा आपण करू शकतो. आणि नंतर आपली रोजची देवपूजा झाल्यानंतर संकल्प करायचा आहे. संकल्प का करतो आपण तर संकल्प केलेली पूजा ही तिचा शेवट खूप चांगला होतो आणि तो एक निर्धार असतो की मला हे करायचंच आहे. आणि जी गोष्ट आपण संकल्प करत नाही तर ती आपण इतकी मनावर नाही घेत. जी आपण संकल्प करून जितकं मनावर घेतो तितकं न संकल्प केलेली गोष्ट आपण मनावर घेत नाही. संकल्प कसा करायचा तर ते इथं मी सांगते. सुरुवातीला स्वामींसमोर किंवा तुम्ही जिथंही पारायण करणार आहात देवाऱ्यासमोर बसून किंवा पूजा मांडून स्वामींचा फोटो वगैरे ठेवून तर तिथं बसायचं आहे. एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे. एका तामणात किंवा प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत, फुलं घ्यायचे आहेत आणि एक रिकामी प्लेट घ्यायची आहे. आता आपल्याला काय करायचे आहे तर डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचं आहे. त्यावर हळदी, कुंकू, अक्षता, फुलं टाकून आपलं नाव आणि आपल्या कुलदेवीचं नाव घेऊन त्या देवाची आपण सेवा करणार आहोत. त्या देवाचं नाव घेऊन आपली जी इच्छा असेल ती बोलून ते पाणी रिकाम्या प्लेटमध्ये सोडायचे आहे. ते पाणी तुम्ही एखाद्या झाडाला टाकू शकता, फक्त तुळशीला नाही टाकायचं.
दुसऱ्या झाडांना तुम्ही टाकू शकतात. अशा प्रकारे संकल्प करायचा असतो. त्यानंतर गुरुचरित्राचे पारायण तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर करू शकता. मी स्वतः जेव्हा पारायण करते, मी स्वतःही 3ला किंवा 4 वाजताच माझी सुरुवात होते. ब्रह्ममुहूर्ताचे फायदे तर आपल्याला माहितीच आहे किती आहे. ब्रह्ममुहूर्तावर केलेली कोणतीही पूजा खूप जास्त फळ आपल्याला देते. गुरुचरित्राचे पारायण फक्त दुपारी 12 ते 12:30 ह्या वेळेत कधीही करायचे नाही आहे, कारण की हा काळ जो असतो तो दत्त महाराजांचा भिक्षेचा काळ असतो. त्यामुळे मी तर सजेस्ट करेल की तुम्ही सकाळीच ब्रह्ममुहूर्तावरच पारायण करा, कारण की तेव्हाची ती खूप शांतता असते. कोणीच आवाज करत नाही किंवा डिस्टर्ब करत नाही, कोणी आपल्याला आवाज देत नाही किंवा आपल्याला फोनचा पण डिस्टर्ब होत नाही. तर आजकाल प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि ती रिंग चालूच असते दिवसभर. आणि सकाळी जे असतं बिलकुल कोणी डिस्टर्ब करत नाही किंवा घरातही खूप शांतता असते. त्यामुळे मी तर ब्रह्ममुहूर्तच सजेस्ट करेल की तुम्हाला पारायण जर करायचं असेल तर सकाळीच करा. चला तर पूजेचं बघूया. पूजा कशी मांडायची, तर हा तो तुमचा प्रश्न आहे. पूजा मांडायची की नाही मांडायची. जसं काही जणांचं घर खूप छोटं असतं, त्यामुळे त्यांना पूजा मांडायला जागाच नसते आणि म्हणून काही लोक जे असतात ते पारायणच करत नाही. जर तुम्हाला असा प्रॉब्लेम असेल किंवा घरात लहान मुलं असतील, ते पूजा राहू देत नसतील, तर तुम्हीही पारायण करू शकतात. तुमच्या देवाऱ्यासमोर बसून तुम्ही पारायण करायचं आहे. फक्त ग्रंथाची जागा जिथं तुम्ही ग्रंथ वाचन केल्यानंतर ठेवाल ती जागा एकच ठेवायची आहे. रोज आपण जिथं ग्रंथ ठेवू त्याच एका जागेवर ग्रंथ ठेवायचा आहे. आणि जिथं तुम्ही देवाऱ्यासमोर जर बसून पारायण करत असाल तर रोज त्याच जागेवर बसून तुम्हाला पारायण करायचं आहे. असं काही नाही की पूजा मांडायलाच पाहिजे आणि जागा नाही आहे म्हणून मी पारायण करत नाही आहे, असं कधीच नाही करायचं. देवाऱ्यासमोर बसूनही आपण पारायण करू शकतो. फक्त पारायण करण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे आणि आसनावर बसून तुम्ही पारायण करू शकता. आणि पारायण झाल्यावर आपण जिथं ग्रंथ ठेवू ती जागा पण आपल्याला एकच ठेवायची आहे 7 दिवस. पारायण चालू असताना तुपाचा दिवा लावायचा. पूर्ण पारायण संपेपर्यंत चालेल अशा पद्धतीने दिवा लावायचा. धूप अगरबत्ती तुम्ही जोपर्यंत तुमचं पारायण चालू असेल तोपर्यंत धूप अगरबत्ती आणि दिवा चालूच ठेवायचा आहे. पारायण सुरू करण्यापूर्वी 1 माळ स्वामी समर्थांचा जप, 1 माळ दत्तगुरु महाराजांचा मंत्र अशा पद्धतीने माळ जप करायची आहे आणि नंतर पारायणाला सुरुवात करायची आहे. पहिल्या दिवशी तुमचे असतात 1 ते 9 अध्याय. 1 ते 9 अध्याय वाचायचे आहेत. आणि वाचन करताना कधीही पारायण करताना उठायचं नाही. पूर्ण तुमचे त्या दिवसाचे जे अध्याय असतील, जसे पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय असतात, ते अध्याय पूर्ण होईपर्यंत उठायचं नाही. फक्त ज्या ताईंचे लहान मुलं असतील त्यांना करायची इच्छा असते आणि लहान बाळ काही इतकं शांत बसत नाही. एक पारायण करायला कमीत कमी तुम्हाला 3 ते 3.5 तास लागतात. त्यामुळे लहान मुलं काही इतका वेळ राहत नाही, त्यामुळे त्यांना तर उठणं जरुरी. जरी उठले तुम्ही तर अंगावर गोमूत्र शिंपडायचं आहे आणि मग आपली सेवा आहे ती पुढे कंटिन्यू करायची असते. पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय असतात. नंतर नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य तुम्ही जे स्वतः खाल तोच नैवेद्य स्वामी महाराजांना पण दाखवायचा. आरती करायची आणि आपलं आसन सोडायचं. दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय असतात. जसं आपण पहिल्या दिवशी करतो त्याचप्रमाणे दुसरा दिवशी पण दिनक्रम ठेवायचा. म्हणजेच 7 दिवस कंटिन्यू तोच दिनक्रम ठेवायचा. त्या दिवसाचे जे अध्याय असतात ते ग्रंथामध्ये पण पहिल्या पानावर दिलेलं असतं. पहिल्या दिवशी किती अध्याय, दुसऱ्या दिवशी किती अध्याय, त्या अध्यायाप्रमाणे वाचून नैवेद्य आरती करून आपलं आसन आपण सोडायचं असतं. तर दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय असतात. तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय असतात. चौथ्या दिवशी
30 ते 35 अध्याय असतात. 5व्या दिवशी 36 ते 38 अध्याय असतात. 6व्या दिवशी 39 ते 43 अध्याय असतात. 7व्या दिवशी 44 ते 53 अध्याय असतात. अशा प्रकारे जसं मी सांगितलं सेम प्रोसेसने तुम्ही 7 दिवस पारायण करायचं आहे. नैवेद्य आरती करून आपला सण सोडायचं असतं. आणि आता 7 दिवस दररोज दत्त महाराजांना नैवेद्य म्हणजे साखर किंवा दूध साखर किंवा एखादा गोड पदार्थ तुम्ही बनवू शकतात, किंवा मग आपण जे नॉर्मली साधं जेवण करतो तोच नैवेद्य तुम्ही दत्त महाराजांना दाखवू शकता. आणि आरती झालं तर सुरुवातीला गणपतीची आरती घ्यायची आहे, नंतर दत्त महाराजांची आरती घ्यायची आणि नंतर स्वामी समर्थांची आरती घेऊन त्या दिवसाची पूजा तुमची नैवेद्य वगैरे दाखवून त्या दिवसाची पूजा संपते. आणि संध्याकाळी पण सेम तुम्ही आरती करायची आहे, जी आपण पूजा मांडतो किंवा मग देवाऱ्यासमोरही करू शकतात तुम्ही. गणपतीची आरती, दत्त महाराजांची आरती आणि स्वामी समर्थांची आरती संध्याकाळी पण करायची आहे. सकाळी पण धूप दीप पंचोपचारे पूजा करायची आहे, सकाळी पण आणि संध्याकाळी पण. आणि पारायण वाचताना कधीही मध्ये उठायचं नाही, पूर्ण पारायण करायचं तेव्हाच उठायचं. आणि छोट्या मोठ्या ज्या समस्या असतात त्या मी इथं बरेपैकी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. गुरुचरित्र हा काही भीतीचा विषय नाही आहे. आणि बरेच लोक जे आहेत ते नियम ऐकूनच मानतात की नको बाबा उगाच दत्त महाराज आपल्यावर नाराज होतील किंवा काय होईल, त्यामुळे बरेच लोक आहेत जे गुरुचरित्र पारायण करत नाही. तर असं काही नाही, आपल्याकडून जेवढे नियम पाळणं होतील तेवढे पाळायचे. आणि वाचन करणं मेन, पारायण करणं जरुरी असतं. घरामध्ये आपला जो त्याचा आवाज आपल्या घरामध्ये येतो अध्यायांचा, तो ध्वनी आपल्या घरामध्ये जातो, तो महत्त्वाचा असतो. अशा पद्धतीने तुम्ही पारायण करायचं आहे. आता मी इथं तुम्हाला नियमांविषयी सांगते. तर पहिला नियम असा आहे की 7 दिवस तुम्ही ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे. आणि नॉनव्हेज बंद करायचं आहे. स्वतः पण आपण नॉनव्हेज खायचं नाही, कुटुंबातल्या माणसांनी पण नाही खायचं, आणि 7 दिवस तुम्ही घरामध्ये पण नाही बनवायचं. 7 दिवस काही खूप मोठे नसतात. 7 दिवस कुठं जातात ते आपल्याला कळत पण नाही, कुठं 7 दिवस निघून जातात. त्यामुळे 7 दिवस हा नियम नक्की पाळा तुम्ही की घरात पण नॉनव्हेज करू नका, कुटुंबातल्या कुणी खायचं पण नाही आणि आपण स्वतः पण नाही खायचं. पण अन्न बंद करायचं आहे, म्हणजे दुसऱ्याच्या घरचं अन्न खायचं नाही. जर तुम्ही जॉब करत असाल तर मग आपण चहा वगैरे पितो तर आपण त्याचे पैसे द्यायचे आहेत, फ्रीमध्ये नाही घ्यायचं. म्हणजे परान्न नाही खायचं दुसऱ्याच्या घरचं. कांदा लसूण बंद करायचं आहे. कांदा लसूण तुम्ही फक्त स्वतः बंद करा, घरातली माणसं खाऊ शकतात. तुमचा स्वयंपाक तुम्ही कांदा लसूण विरहित करा 7 दिवस, आणि घरातल्या माणसांनी खाल्लं तरी चालतं. आणि स्वामींना जो नैवेद्य दाखवाल त्यात पण कांदा लसूणचा बिलकुल वापर करायचा नाही. आणि जमिनीवर झोपायचं आहे. जर काही लोक म्हणतात की मला बेडवर खाली झोपलेलं चालत नाही, तर तुम्ही बेडवरची गादी खाली घ्या आणि त्या गादीवर झोपत जा. 7च दिवस हा नियम पाळायचे असतात. हे काय खूप 1 महिना पाळायचे किंवा खूप दिवस पाळायचे असं काही नाही. 7 दिवस कुठं निघून जातात ते पण कळत नाही आपल्याला. त्यामुळे 7 दिवस खालीच झोपायचं आहे, खालीच बसायचं आहे. जर जॉब करणारे असेल तर ते बसू शकतात, कारण की त्यांची डेली रुटीन आहे आणि जॉब करणंही जरुरी असतं. पण घरी राहणाऱ्यांनी नक्कीच हे नियम पाळावे. खालीच बसावं आणि खालीच झोपावं जमिनीवर घोंगडी टाकून. 7व्या दिवशी यथासांग उद्यापन करायचं आहे. त्यात तुम्ही पुरण, वरण, भात, भाजी आणि घेवड्याच्या शेंगांची भाजी यामध्ये विशेष करून पाहिजे, कारण की दत्त महाराजांना घेवड्याच्या शेंगा खूप आवडतात. त्यामुळे घेवड्याच्या शेंगांची भाजी नक्कीच नैवेद्यामध्ये पाहिजे शेवटच्या दिवशी. तर ती भाजी तुम्ही आवर्जून करा. एक जोडपं तुम्ही जेवायला सांगायचं आहे. त्या जोडप्याला यथासांग पूजा करायची, साडी कपडे वगैरे द्यायचे, त्या महिलेची ओटी भरायची
अशा पद्धतीने जोडपं तुम्ही जेवू घालू शकता. किंवा जर जोडपं नाही भेटलं तर आपण जे ताट केलेलं असतं ते ताट तसंच राहू द्यायचं. तुमच्या घराजवळ जर दत्त मंदिर असेल तर तो शिदा तुम्ही दत्त मंदिरात देऊ शकतात. आणि यथासांग तुम्हाला जे काही दान करायचं असेल, दक्षिणा द्यायची असेल तर ते तुम्ही दत्त मंदिरात देऊ शकतात. किंवा मग एखादं गरीब जोडपं जर तुमच्या नजरेसमोर असेल तर त्या जोडप्याला तुम्ही ते जेवण देऊ शकतात त्यांच्या इथं जाऊन. आणि दक्षिणा आपण आपल्याला जी वाटेल ती दक्षिणा आपण त्यांना देऊ शकतो. अशा पद्धतीने करून पूर्ण कुटुंबाने नंतर जेवण करायचं आहे. आणि अशा पद्धतीने आणि एक धान्य, बऱ्याच लोकांची गैरसमज असतो की एकच धान्य खाल्लं पाहिजे, चपातीच का किंवा भाकरीच का, असंही काही नाही आहे. ते पूर्ण मी स्वतः पण करते तर मी एक धान्य खात नाही. मी चपाती पण खाते, भाकरी, भात याच पद्धतीचं माझं जेवण असतं. असं काही नाही की एकच धान्य खाल्लं पाहिजे. जर तुमच्याकडून होत असेल तर करू शकतात. 7 दिवस तर काही इतकी मोठी गोष्ट नसते. 7 दिवस आपण चपातीवरही राहू शकतो किंवा भाकरीवरही राहू शकतो, असं आहे. त्यामुळे तो सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. एक धान्य खायचं की आपलं आहे जे रोजचं जेवण ते चालू ठेवायचं. कारण की मी पण कायम करते. तर सुरुवातीला मी करायचे फक्त चपाती म्हटलं तर 7 दिवस मी चपातीच खायचे, बिलकुल भात भाकरी वगैरे हे खातच नव्हते. पण आता मी कायम करते त्यामुळे आता नाही पाळत मी. माझं जे रोजचं जेवण असतं साधं मी तेच करते. असं एकच धान्य खायचं असं काही नाही. ते आपल्यावर असतं सर्वस्वी. तुम्हाला पाळायचं असेल तर पाळा. किंवा मग आपलं रोजचं जेवण असतं साधं जेवण तेच नॉर्मली ठेवा. तेवढ्यावरून काय दत्त महाराज आपल्यावर नाराज नाही होणार आहे की तू हेच जेवण केलं आणि तेच जेवण केलं आणि मी तुझ्यावर प्रसन्न होणार नाही किंवा मी तुझ्या पूजा मी स्वीकार करणार नाही, असं काही नाही आहे म्हटलं. ते सर्वस्वी ज्याचा त्याचा प्रश्न आहे. एक धान्य खायचं नाही खायचं, तुम्हाला तुमच्याकडून होत असेल तर करा. चपातीच किंवा भाकरीच खा, तो ज्याचा त्याचा प्रश्न असतो, असं काही नाही आहे. आता मी पण कायम करते पण मला काय कशाची कमी पडली नाही किंवा दत्त महाराजनी काही आम्हाला दाखवलं बा असंही काही नाही आहे. मेन आहे सेवा करण्याला महत्त्व आहे. जेवढी लोक जास्त सेवा करतील तेवढं पुण्य आपल्याला मिळतं की चला आपल्या व्हिडिओपासून कोणीतरी मोटिवेट झालं आणि एक तरी माणूस माझ्या व्हिडिओपासून मोटिवेट होईल तर माझ्यासाठी तीच खूप मोठी सेवा असेल. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. लाईक किंवा सबस्क्राईब करण्यासाठी कुठलेही पैसे लागत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि आजची ही सेवा मी स्वामी समर्थांना समर्पित करते आणि इथंच व्हिडिओ संपवते. धन्यवाद.